नमस्कार सर्वांना, मराठी फॉर्मवाला या चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आलेली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. चला तर बघूया या योजनेमध्ये सविस्तर JR. या JRमध्ये नेमकं कोण पात्र राहील, कोण अपात्र राहील आणि कोणाला हे 3 सिलेंडर मिळणार याची सर्व माहिती आपण आज घेणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, आपण आता JR ओपन केला आहे. आता आपण JRमध्ये संपूर्ण काय माहिती दिली ती माहिती आपण आज बघणार आहोत. तर सर्वात पहिला कॉलम आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पूर्ण भरण रिफ्लेट मोफत उपलब्ध करून देण्याबाबत. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. आता आपण खाली बघतोय प्रस्तावना. देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीच्या पूर्ण भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाककरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवित असल्याची बाब शासनाच्या निर्देशात आले आहे. सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पन सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पूर्ण भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचारधारणेत होती. तर बघा मित्रांनो, आता याच्यात असं सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे पहिले उज्ज्वला योजना होती त्या लाभार्थ्यांना देखील 3 सिलेंडर मिळणार आहेत. आणि तसेच माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पूर्ण भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचारात घेतली आहे. तर आपण आता खालचा कॉलम बघू. शासन निर्णय. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पूर्ण भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर योजनेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे. तर आता पुढचा कॉलम बघू. यासाठी पात्रता काय आहे? लाभार्थ्यांची पात्रता. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता. सद्यस्थिती राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. लगेच खालचे तिसरं बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. चौथे. एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. पाचवे. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुमेय असेल. म्हणजे आता याचा अर्थ असा आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने जे बी पात्र असतील त्यांच्या कुटुंबांना नक्की गॅस सिलेंडर मिळेल. यानंतर ज्यांची उज्ज्वला योजना चालू होती त्या महिलांनासुद्धा गॅस मिळणार आहे 3. यानंतर कुटुंबात केवळ एक रेशन कार्डवाल्यांना ते भेटणार आहेत. म्हणजे कुटुंबातील एक महिलेला भेटणार आहे ते. त्या एक महिलेसाठी 3 सिलेंडर हे देण्यात येणार आहे तुमच्या कुटुंबासाठी. तर आता खालचा कॉलम बघू आपण. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल.
सद्यस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकाकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी ₹300 सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँकेत खात्यात जमा केली जाते. म्हणजे 830 पैकी तुमच्या खात्यात ₹300 सबसिडी येत असते. तर ऑप्शन क्रमांक 3, त्या धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून द्यायची अंदाजे 530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँके खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांनी यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्यांना माहिती दर आठवड्याला शासनाने उपलब्ध करून द्यावी. 4था क्रमांक बघा. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. म्हणजे तुम्हाला महिन्यातून फक्त एकच गॅससाठी सबसिडी मिळणार आहे. तुमच्या घरात 2-3 सिलेंडर असतील तर तुम्हाला फक्त एकाच गॅसची सबसिडी येणार आहे. बाकी गॅसची सबसिडी तुम्हाला मिळणार नाही. तर 5वं ऑप्शन बघा. तर जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. अतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. 6वं, नियंत्रक शिधा वाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशीलचं प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्त सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे. सर्वांना एकच सांगतो आता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसराची कार्यपद्धती. आता राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही. या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहर क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रांसाठी खालीलप्रमाणे संमती घटित करण्यात यावी. यांनी नक्की अर्ज करा. नक्की तुम्हाला 3 सिलेंडरचा फायदा होईल. तसेच नवीन अपडेट आल्यावर आपण नक्की तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कुठं जायचं, काय जायचं, कुठं अर्ज करायचे ते आपण बघणार आहोत. पण माझ्या माहितीनुसार ज्यांनी उज्ज्वला योजनेत पात्र आहेत त्यांना डायरेक्ट 3 सिलेंडर देण्यात येणार आहेत असे मी माहिती काढल्यानुसार मला समजलेले आहे. तरी आपण लवकरच त्याच्यावर अपडेट बघू आणि लवकरच फॉर्म चालू झाल्यावर तुम्हाला नक्की अपडेट देत राहू. तरी अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.